नाशिकच्या निफाड तालुक्यातील ब्राह्मणगाव विंचूर या ठिकाणाहून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक बातमी समोर आली आहे। जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ दुपारी अचानक काल एक मोठं कडुलिंबाचं झाड उन्मळून कोसळलं। या घटनेमुळे शाळा परिसरामध्ये एकच खळबळ उडाली असून शुक्रवारी 3 जुलैला दुपारी 1 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली। शाळेच्या लगतच असलेल्या शेतातील एक प्रचंड मोठं कडुलिंबाचं झाड अचानक शाळेच्या इमारतीवर कोसळलं। ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी शाळेमध्ये 31 विद्यार्थी उपस्थित होते। झाड कोसळताना झालेल्या भीषण आवाजामुळे वीज पडल्याच्या संशयाने विद्यार्थी प्रचंड घाबरले। त्यांनी शिक्षक दिलीप पाफळे यांच्याकडे धाव घेतली। शाळेचे काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं, गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। मात्र शिक्षक दिलीप पाफळे यांनी अत्यंत प्रसंगावधान राखत घाबरलेल्या सर्व विद्यार्थ्यांना धीर दिला आणि तातडीनं सुरक्षित ठिकाणी हलवलं। सुदैवाने झाडाचा केवळ शेंड्याचा भाग इमारतीवर पडल्यानं मोठी दुर्घटना टळली असून सर्व विद्यार्थी आणि शिक्षक पूर्णपणे सुखरूप आहेत। या घटनेनं शाळेच्या इमारतीचे किरकोळ नुकसान झालं असून घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि पालकांनी तातडीनं शाळेकडे धाव घेतली। या घटनेकडे शाळा प्रशासनानं आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शाळा परिसरातील इतर धोकादायक आणि जीर्ण झालेल्या वृक्षांची पाहणी करावी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी त्यांची तातडीनं छाटणी करावी अशी आक्रमक मागणी आता ग्रामस्थांकडून केली जाते। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर, विंचूर।